महापालिकेच्या वतीने नुकतीच सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून एका माजी नगरसेवकाचा गाळा सील करण्यात आला असून अनेक व्यापाऱ्यांचे सुद्धा गाळे काही अन्य कागदपत्रांच्या अभावी तसेच थकबाकीच्या अभावी सील करण्यात आले। महापालिका प्रशासनाने धडक मोहिमेअंतर्गत 8 कोटी रुपयांच्या मिळकत कर थकबाकीपोटी रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवरील नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली। यासह मंगळवारी शहरातील विविध ठिकाणच्या मिळकतदारांच्या थकबाकीपोटी 5 गाळे आणि 1 कार्यालय सील करण्यात आले। उत्तर कसबा पेठेतल्या 6 मिळकतदारांवर नळबंद कारवाई करण्यात आली। उत्तर कसब्यातील गवंडी गल्ली येथील 3 सार्वजनिक नळ बंद करण्यात आलेत, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे। सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई राबवण्यात आली। शहरात मंगळवारी दिवसभरात रेल्वे लाईन, विजापूर रोड, सोरेगाव, होटगी रोड, औद्योगिक वसाहत, मंत्रीचंडक विहार यासह उत्तर कसबा परिसरात ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली। मंगळवारी विजापूर रोड, सोरेगाव हद्दीतील सौभाग्यवती पार्वतीताई आणि इतर मागास महिला सार्वजनिक वाचनालय यांचे 3 गाळे थकबाकीपोटी सील करण्यात आलेत। याच परिसरातील भोजराज शामराव पवार यांचे कुबेर चेंबर येथील 1 दुकान गाळा सील करण्यात आलाय। औद्योगिक वसाहत होटगी रोड येथील स्टार एंटरप्राइजेस यांचा 1 गाळा आणि कार्यालय सील झाले। सोरेगाव हद्दीतल्या मंत्रीचंडक विहार येथील असे 3 मिळकतदारांनी थकबाकीपोटी कारवाई टाळली। उत्तर कसबा येथील 6 मिळकतीवरील नळ कनेक्शन तोडण्यात आलेत। याचबरोबर उत्तर कसबा गवंडी गल्ली येथे 3 सार्वजनिक नळ बंद करण्यात आले।